नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूतच्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड पेपर, सार्वजनिक आरोग्य परिचर्या पेपर दुसरा, फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग्स आपण बघणार आहोत। तर प्रश्न 5 मार्काचा आहे। फिलिंग द ब्लँक्स म्हणजे खाली दिलेले योग्य पर्याय निवडा। तर डायजेस्ट हा संसर्गजन्य रोग नाही। तर याच्यापैकी ऑप्शन आहेत गोवर आहे, क्षयरोग आहे, कोविड-19 आहे, कर्करोग आहे। तर 4 पैकी उत्तर आहे कर्करोग हा संसर्गजन्य रोग नाही। दुसरा प्रश्न आहे डॅश ही पुरुषांमधील कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाची पद्धत आहे। 4 ऑप्शन आहेत लॅप्रोस्कोपी, ट्युबोक्टॉमी, मेनिलॅप ऑपरेशन आणि वॅसेक्टॉमी। तर उत्तर त्याचं बरोबर आहे वॅसेक्टॉमी, हे उत्तर बरोबर आहे। डॅश लस गोठवल्यास खराब होते। 4 ऑप्शन आहेत BCG, पोलिओ, पेंटाव्हॅलंट आणि गोवर। तर ह्याचं उत्तर बरोबर आहे BCG। ठीक आहे। त्यानंतर जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला तारखेत साजरा करतात। कांजण्या हा आजार डॅशमुळे होतो। स्ट्रेप्टोकोकाय, डास चावल्यामुळे न्यूमोकोकाय, व्हेरिसेला जोस्टर विषाणू, हे उत्तर त्याचं बरोबर आहे। त्याच्यानंतर 5 मार्काच्या जोड्या लावा। अ गट ब गट। अ गटामध्ये आहे कमी वजनाची बाळ, क्षयरोग, कुष्ठरोग, गृहभेट, हवेचे निर्जंतुकीकरण। ब गटात आहे MDT, सामाजिक आरोग्य सेवा, डॉट्स, अल्ट्राव्हायोलेट किरण, कांगारू पद्धत। तर आपण ह्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत। तर बघूया आपण। तर कमी वजनाचे बाळ त्याला आपण बघूया कांगारू पद्धत वापरली जाते। क्षयरोग म्हणजे डॉट्स आहे। कुष्ठरोगमध्ये MDT ट्रीटमेंट दिली जाते। गृहभेट म्हणजे सामाजिक आरोग्य सेवा आहे। हवेचे निर्जंतुकीकरण अल्ट्राव्हायोलेट किरणाचा वापर केला जातो। अशा प्रकारच्या या जोड्या आहेत। त्याच्यानंतर आता आपण बघूया ह्याचं तुम्हाला इंग्लिश हवं असेल तर इंग्लिश हा क्वेश्चन पेपर आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। बऱ्याच लोकांना हवा असेल इंग्लिशचा क्वेश्चन पेपर तर तो हा सेम आहे। त्याच्यानंतर आपण बघूया त्याच्यानंतर आपण बघूया 2022चा क्वेश्चन पेपर। तर आहे 5 मार्काला जोड्या आपण फिलिंग द ब्लँक्स बघूया। NRHM कार्यक्रम डॅश वर्षी सुरू झाला। तर 4 ऑप्शन आहेत एप्रिल 2005, ऑगस्ट, ऑक्टोबर 2005, डिसेंबर 2005। तर त्याचं उत्तर बरोबर आहे एप्रिल 2005, हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर आहे लसीकरण हे डॅश प्रतिबंधात्मक पायरी होय। तर ऑप्शन आहेत प्राथमिक, द्वितीय, तृतीय, पुनर्वसन। तर त्याचं उत्तर बरोबर आहे, त्याचं बरोबर उत्तर आहे प्राथमिक, हे उत्तर बरोबर आहे। ठीक आहे। त्यानंतर आहे तिसरा प्रश्न बघूया। एका उपकेंद्रासाठी डोंगराळ भागात डॅश इतकी लोकसंख्या आवश्यक असते। तर आता त्याचे बघा 10,000, 5,000, 3,000 आणि 1,000। तर त्याचं उत्तर बरोबर आहे 3,000, हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे लसीची कार्यक्षमता टिकवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॅशचा वापर केला जातो। डीप फ्रीजर, वॉक इन कूलर, कोल्ड बॉक्स, आईस लाईन, रेफ्रिजरेटर। ठीक आहे, हे 4 ऑप्शन आहे। तर त्याचं उत्तर बरोबर आहे आईस लाईन रेफ्रिजरेटर। त्याच्यानंतर युनिसेफची स्थापना डॅश साली झाली। तर 4 ऑप्शन आहेत 1946, 1947, 1949, 1950। तर त्याचं उत्तर बरोबर आहे 1946। योग्य जोड्या जुळवा 5 मार्काला। अ गट ब गट। अ गटात आहेत
इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, राष्ट्रीय आरोग्य धोरण, गृहभेट, आशा, मध्यान्ह भोजन कार्यक्रम. ब गटात आहे गरोदर माता व काळजी, 1995, 1983, बॅक टेक्निक, आयुष. तर आता आपल्याला याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर आपण बघूया. इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हणजे आयुष. राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983ला स्टार्ट झालं आहे. गृहभेट म्हणजे बॅक टेक्निक. आशा म्हणजे गरोदर माता व काळजी. आणि मध्यान्ह भोजन आहार कार्यक्रम 1995. अशा प्रकारे ह्याचं उत्तर आहे. आणि ही आहे तुम्हाला इंग्लिशमधून जर गरज लागली तर क्वेश्चन पेपर जर लागला तर तुम्हाला इंग्रजीमधून आहे, तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. ठीक आहे, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.